महत्त्वाची बातमी आहे। बारामती तालुक्यामध्ये आज पहाटेपासून ईडीनं छापेमारी केली आहे। बारामती तालुक्यामधील जळोदसी, खताळपट्टा आणि झारगडवाडी या गावांमध्ये ईडीनं रेड टाकलेली आहे। बारामती तालुक्यामधील सध्या फरार असलेला आनंद लोखंडे आणि त्याच्या जवळपास 350 कोटींच्या वर वेगवेगळ्या ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। महत्त्वाचं म्हणजे आनंद लोखंडे हा रोहित पवार यांचा अत्यंत निकटचा कार्यकर्ता आहे। अधिकची माहिती जाणून घेऊया। देविदास राखुंडे आपल्यासोबत आहेत। देविदास, ईडीची जी छापेमारी सध्या सुरू आहे ते नेमकं प्रकरण काय आहे, सविस्तर सांगाल? ऋतुजा, बारामती तालुक्यात आज पहाटेपासून ईडीने ही छापेमारीची कारवाई जी आहे ती सुरू केलेली आहे। बारामती तालुक्यातील जळोदची असेल, खताळपट्टा असेल आणि झारगडवाडी या गावांमध्ये ईडीच्या पथकानं ही कारवाई केली आहे। बारामती तालुक्यातून सध्या फरार असलेला आनंद सतीश लोखंडे याच्यावर जवळपास 350 कोटींपेक्षा वर जास्तीत जास्त इतर ठिकाणी आणि बारामती ठिकाणी अपार झाल्याचे गुन्हे देखील पोलीस खात्यामध्ये दाखल आहेत। त्याच्या विरोधात शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या पुतण्याने देखील पुण्यामध्ये तक्रार दाखल केली होती। वाघोली पोलीस ठाण्यामध्ये 7 ऑक्टोबर रोजी शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांचा पुतण्या विजय सुभाष सावंत याच्या तक्रारीवरून बारामती तालुक्यातील ह्या जळोची गावातील आनंद सतीश लोखंडे, सतीश बापूराव लोखंडे आणि विद्या आनंद लोखंडे आणि सविता सतीश लोखंडे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हा महत्वाचं कारण म्हणजे की आनंद लोखंडे हा रोहित पवारांचा अत्यंत निकटचा कार्यकर्ता आहे। लोखंडे याने वेगवेगळ्या फार्म काढले, जवळपास 8 ते 10 फार्म काढलेले आहेत आणि त्या फार्मच्या माध्यमातून तो या जे गबरगंड नेते आहेत किंवा जे काय हे त्याच्या जाळ्यात अडकलेले लोक आहेत त्यांना आश्वासनं द्यायचा, त्यांना त्या धंद्यामध्ये पैसे लावायचा आणि या धंद्यामध्ये तुमचे पैसे जे आहेत ते डबलीने होतील, 4 पटीने होतील अशा पद्धतीने तो आश्वासन द्यायचा आणि त्यांच्याकडून तो पैसे उकळायचा। मात्र प्रत्यक्षात असं काहीच होत नव्हतं आणि ज्यावेळी आपण फसलो गेलोय याच्या तक्रारी या लोकांच्या लक्षात त्यावेळी या तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये जायच्या। अगदीच अशा पद्धतीची फसवणूक जी आहे ते शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांचे जे पुतणे आहेत विजय सुभाष सावंत यांची देखील करोड रुपयाची फसवणूक झालेली आहे। त्यांनी देखील वाघोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकूणच या प्रकरणाची चौकशी जी आहे ती आता या ईडी पथकामार्फत केली जाते की हा सतीश लोखंडे जो आहे त्याच्याजवळ एवढी मोठी प्रॉपर्टी आली कशी आणि त्यांनी नेमकं हे सर्व जे प्रकरण घडवलं किंवा हे जे लोकांना गंडा घातला तो कसा घातला आणि कशा पद्धतीने लोकांकडून पैसे वसूल केले आणि आता सध्या त्याच्या प्रॉपर्टीची एकूणच सगळ्या बाजूंची जी चौकशी आहे ती ईडी मार्फत केली जाते। अद्याप मात्र ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी या बाबतीत प्रतिक्रिया दिलेली नाही, पण प्रथमदर्शनी हेच दिसतंय। ऋतुजा, बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।